मनातील विचार जाणून घेण्याचे 3 मार्ग आहेत, परंतु हे 3 मार्ग समजून घेणे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला हे 3 मार्ग समजले तर तुम्हाला कोणाचेही विचार सहज कळू शकतात आणि समजू शकतात. चला तर मग बुद्ध कथेतून समजून घेऊया, तुम्ही इतरांचे विचार कसे जाणून आणि समजून घेऊ शकता. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक लहानसे गाव होतं. त्या गावात 2 भाऊ होते. मोठा भाऊ आंधळा होता, त्यामुळे तो नेहमी घरीच असायचा आणि धाकटा भाऊ शेती करायचा. मात्र अधिक जनावरे शेतात आल्याने संपूर्ण पिके नष्ट व्हायची. त्यामुळे धाकटा भाऊ खूप अस्वस्थ होता. मग त्याला एक कल्पना सुचली. एके दिवशी त्याने विचार केला की या जनावरांना शेतातून हाकलण्यासाठी मी माझ्या मोठ्या भावाची मदत का घेऊ नये. मोठा भाऊ आंधळा आहे. तो जर शेतात बसला आणि जनावरे आली तर तो जोरात ओरडून त्यांना हाकलून देऊ शकतो, ज्यामुळे आपले पीक नष्ट होण्यापासून वाचेल. म्हणूनच मी त्यांना शेतात बसवतो. एवढा विचार करून त्याने आपल्या शेतात एक छोटीशी झोपडी तयार केली आणि आपल्या आंधळ्या भावाला या शेतात बसवले आणि त्याला सांगितले, भाऊ, तुला कोणत्याही प्राण्याचा आवाज आला तर जोरात ओरडून सांगा. हे ऐकून ते प्राणी येथून पळून जातील आणि आमची पिके नष्ट होण्यापासून वाचतील. मोठा भाऊ आपल्या धाकट्या भावाचे म्हणणे मनावर घेतो आणि त्या दिवसापासून शेतात राहू लागतो. ज्यावेळी त्याला कोणत्याही प्राण्याचा आवाज यायचा त्यावेळी तो ताबडतोब मोठ्याने ओरडू लागायचा. त्यामुळे जनावरे त्याच्या शेतातून पळून जायची. असे करत बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी एक हरिण त्याच्या शेतात धावत येते आणि तो शेताचे कुंपण तोडून तिथून पळून जातो. मात्र या हरणाचा पाठलाग करताना एक राजाही याच शेतात पोहोचतो. तेव्हा राजाला त्या शेतात आंधळा व्यक्ती बसलेला दिसला. राजा त्या माणसाला म्हणतो, हे बघ, मी इथे एका प्राण्याचा पाठलाग करत आलो आहे. तू तो प्राणी इथे पाहिला आहेस का? त्यावर ती व्यक्ती म्हणते, हे राजा, मी आंधळा आहे. मला प्राणी कसा दिसेल? पण मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की माझ्या शेतातून पळणारा प्राणी तुमच्या लायक नाही. तुम्ही फक्त त्याचा पाठलाग करण्यात वेळ वाया घालवत आहात. त्या आंधळ्याने जे सांगितले ते ऐकून राजा चकित झाला. तो विचार करू लागला की तो तर आंधळाच आहे, मग त्याला कसं कळलं की मी हरणाचा शोध घेत आहे? ते हरिण माझ्या लायकीचे नाही. हा आंधळा कसा सांगू शकतो? मग राजा त्या आंधळ्याला म्हणतो, तू माझ्याशी खोटे बोलत आहेस का? एकीकडे तू म्हणतोस की तू आंधळा आहेस आणि दुसरीकडे म्हणतोस की इथून पळून जाणारा प्राणी माझ्या लायक नाही. यावर आंधळा माणूस म्हणतो, हे महाराज, तुम्ही ज्याला हरिण समजत आहात ते प्रत्यक्षात हरिण नाही. उलट ते हरिणी आहे आणि ते देखील गर्भवती आहे आणि माझ्या माहितीनुसार मी कधीही कोणत्याही राजाने गर्भवती हरिणीची शिकार केल्याचे ऐकले नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की ते हरिण तुमच्या लायक नाही. तुम्ही तिच्यावर वेळ वाया घालवू नका. हे ऐकून राजा आणखी आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला, या आंधळ्या माणसाला कसे कळले की ती हरिण आहे आणि गर्भवती आहे? थोडा वेळ विचार केल्यानंतर राजा त्याच्या सेनापतीला म्हणतो, सेनापती, मला तो प्राणी जिवंत हवा आहे, कारण मला ती हरिणी आहे की नाही आणि ती गर्भवती आहे की नाही हे शोधायचे आहे. तो आंधळा माणूस हे मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे आणि मला त्याची पुष्टी करावी लागेल. जर ती हरिणी असेल आणि गर्भवती असेल तर ती आपल्याला शिकार करण्यास योग्य नाही, कारण आम्ही एका हरणाचा पाठलाग करत होतो. तर जा आणि ते हरिणी आहे का ते शोधा. सेनापतीने राजाकडून निरोप घेतला आणि पुढे निघाला. आणि काही वेळाने तो परत आला तेव्हा त्याने राजाला सांगितले, हे राजा, या आंधळ्याने जे काही सांगितले आहे ते अगदी बरोबर आहे. ते हरिणी आहे आणि गर्भवती आहे. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले.
त्याला समजत नव्हते की एका आंधळ्या माणसाला हे कसे कळले की ते प्राणी हरिणी आहे आणि ते देखील गर्भवती आहे. एका आंधळ्या माणसाला हे कसे दिसेल? हे कसे कळेल? असे अनेक प्रश्न राजाच्या मनात येऊ लागले. आता राजाने ठरवले होते की त्याला या प्रकरणाच्या मुळाशी जायचे आहे की आंधळ्या माणसाला ते प्राणी हरिणी आहे हे कसे कळले. असा विचार करून राजा त्या आंधळ्याकडे जातो आणि त्याला म्हणतो, हे बघ, तू खरोखर आंधळा आहेस की नाही हे मला माहित नाही, पण मी तुला एक गोष्ट विचारायला आलो आहे. तू माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देशील का? यावर तो आंधळा माणूस म्हणतो, हे राजा, तुम्हाला जे काही विचारायचे आहे ते तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला अगदी खरे उत्तर देईन. यावर राजा म्हणतो, हे बघ, एकीकडे तू म्हणतोस की तू आंधळा आहेस आणि दुसरीकडे तू मला सांगितलेस की मी ज्या प्राण्याचा पाठलाग करत आहे ती हरिणी आहे आणि ती गर्भवती देखील आहे. शेवटी तुला हे कसे कळले? तुझ्या शेतात इतर प्राणीही येत असतील, इथून इतर प्राणी जात असतील, मग तुला हे कसे कळले? मग तो आंधळा राजाला म्हणतो, हे राजा, तुम्ही ज्या हरणाचा पाठलाग करत होता, जेव्हा तेच हरिण माझ्या शेतात आले, त्याच्या वेगावरून आणि धावण्याच्या आवाजावरून मला कळले की ते एक हरिणी आहे आणि माझ्या शेतातील कुंपण लहान आहे. त्याची उंची जास्त नाही. जर तिथे हरिण असते तर ते त्या कुंपणावरून सहज उडी मारू शकले असते, पण ती हरिणी कुंपण तोडून पळून गेली होती आणि जर तिने उडी मारून कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला असता तर ते तिच्या बाळासाठी धोकादायक ठरले असते. यावरून मला कळले की ती गर्भवती आहे. यामुळे फार उंच उडी न मारता ती माझ्या शेताचे कुंपण तोडून पळून गेली. यावर राजाच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. राजा म्हणाला, पण तुम्हाला कसे कळले की ते हरिण आहे? इतर प्राणीही इथे येऊ शकतात. यावर आंधळा माणूस म्हणतो, हे राजा, मी दिवसभर सकाळ संध्याकाळ इथे बसतो आणि माझी श्रवणशक्ती खूप तीक्ष्ण असते. माझ्या शेतात कोणता प्राणी आला आहे हे मला कळते आणि त्यावरून मी मोठ्याने ओरडतो जेणेकरून तो माझ्या शेतातील पीक नष्ट न करता पळून जाईल. आंधळ्याचे हे उत्तर ऐकून राजा पूर्णपणे समाधानी झाला. तो मनात विचार करत होता की तो माणूस आंधळा असू शकतो, पण तो खूप ज्ञानी दिसतो. या माणसाकडून काहीतरी काम काढायला हवे. हा विचार मनात ठेवून राजा तिथून आपल्या राजमहालात परतला. राजा त्या आंधळ्याला राजमहालात पोहोचण्याचा संदेश पाठवतो. आंधळा माणूस राजमहालात पोहोचतो. राजा त्या आंधळ्याला म्हणतो, तू खूप ज्ञानी आहेस. तुला काहीही अगदी सहज कळते. माझी पत्नी पतिव्रता आहे की नाही हे मला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे, म्हणून मी तुला आज इथे बोलावले आहे. यावर तो आंधळा माणूस म्हणतो, हे राजा, हा कसला प्रश्न आहे? यावर राजा म्हणतो, मी तुला अगदी योग्य प्रश्न विचारला आहे. मला या प्रश्नाचे उत्तर द्या. यावर तो आंधळा माणूस म्हणतो, महाराज, या सगळ्या गोष्टी जाऊ दे. तुमच्या लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत आणि तुम्हाला आता हे का जाणून घ्यायचे आहे? तुमच्या मनात असे प्रश्न का येत आहेत? यावर राजा आग्रहाने म्हणतो, हे बघ, तुला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. जर तू माझ्या या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर मी तुला मृत्युदंड देईन. राजाचे आदेश ऐकून तो आंधळा माणूस म्हणतो, हे राजा, जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला माझे एक काम करावे लागेल. राजा म्हणतो, मला कोणते काम करावे लागेल ते सांगा. यावर तो माणूस म्हणतो, यासाठी तुमच्या पत्नीला माझ्यासोबत खोलीत एकटे सोडावे लागेल. आंधळ्या माणसाकडून हे ऐकून राजा प्रथम रागावतो, पण थोडा विचार केल्यानंतर तो त्या माणसाशी सहमत होतो आणि त्याच्या सेनापतीला आदेश देतो, सेनापती, कृपया या माणसाला आणि माझ्या पत्नीला काही वेळासाठी एका खोलीत एकटे सोडायला सांगा. सेनापती अगदी तेच करतो. आता राजाची पत्नी आणि आंधळा माणूस एका खोलीत बंद आहे.
मग तो आंधळा माणूस राजाच्या पत्नीला म्हणतो, मला तुला स्पर्श करायचा आहे. यावर राणीला खूप राग येतो आणि ती त्या आंधळ्या माणसाला पकडून मारू लागते. कधी हातांनी, कधी लाथांनी, कधी काठी फेकून अशा प्रकारे राणीने त्या आंधळ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर कसा तरी तो आंधळा माणूस आपला जीव वाचवतो आणि तिथून पळून जातो. आणि तो राजाकडे पोहोचतो आणि राजाला म्हणतो, हे राजा, तुमची पत्नी तिच्या पतीशी विश्वासू नाही. हे ऐकून राजा खूप रागावतो आणि राजा आपली तलवार काढतो आणि थेट आपल्या पत्नीकडे जातो आणि रागाने आपल्या राणीला म्हणतो, राणी, आज मी तुला जे काही प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरे मला खरे सांगावे. आणि जर तू खोटे बोललीस तर मी आत्ताच तुझे डोके कापून टाकीन. मग राजा म्हणतो, मला सांग, तू तुझ्या पतीशी विश्वासू आहेस की नाही? यावर राणी म्हणते, हे राजा, तुम्ही मला मारून टाकू शकता, पण मी विश्वासू पत्नी नाही. हे ऐकून राजाला खूप आनंद झाला, कारण त्या आंधळ्या माणसाने जे काही सांगितले होते ते पूर्णपणे खरे होते. हे ऐकून राजा लगेच परत येऊन तो आंधळ्या माणसाला म्हणतो, तुम्हाला कसे कळले की माझी बायको विश्वासू नाही? यावर तो आंधळा माणूस म्हणतो, हे राजा, ही अगदी साधी गोष्ट आहे. मी तुमच्या पत्नीला सांगितले की मला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, आणि यावर ती इतकी रागावली की तिने मला लाथा आणि बुक्का मारायला सुरुवात केली. आणि एक स्त्री दुसऱ्या पुरुषाला कसे स्पर्श करू शकते? पण काहीच विचार न करता तिने माझ्यावर लाथा आणि बुक्क्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली. तो देखील एक स्पर्श होता. आणि एक विश्वासू स्त्री कधीही दुसऱ्या पुरुषाला स्पर्श करत नाही. जेव्हा मी त्यांना मला स्पर्श करायला सांगितले, ती त्यावेळी मला नकार देऊ शकली असती, पण त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि काही क्षणातच त्यांनी माझ्या संपूर्ण शरीराला स्पर्श केला. आता तुम्हीच सांगा की अशी स्त्री तिच्या पतीशी कशी विश्वासू असू शकते? यावर राजा म्हणतो, तू खूप ज्ञानी व्यक्ती आहेस असे दिसते. ठीक आहे, मला आणखी एका प्रश्नाचे उत्तर द्या. जर तू या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला येथून जाऊ देईन. मग राजा आंधळ्याला विचारतो, तुम्ही मला सांगा की मी खरोखर माझ्या वडिलांचा मुलगा आहे की दुसऱ्याचा? यावर तो आंधळा माणूसही म्हणतो, हे राजा, तुम्हाला या प्रकरणाशी काय घेणं देणं? तुम्ही कोणाचाही मुलगा असलास तरी शेवटी तुम्ही या राज्याचे राजा आहात, म्हणून हा प्रश्न सोडून द्यावा. पण राजा म्हणतो, नाही, मला या प्रश्नाचे योग्य उत्तर हवे आहे. नाहीतर हा प्रश्न मला कायमचा त्रास देत राहील, म्हणून मला त्याचे योग्य उत्तर जाणून घ्यायचे आहे. जर तुम्ही या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर तुम्ही येथून जाऊ शकता. मी तुम्हाला अडवणार नाही. यावर तो आंधळा माणूस म्हणतो, हे राजा, यासाठी मला तुमच्या आईकडे जाण्याची ही गरज नाही. तुम्ही कोणाचा मुलगा आहात हे मी आत्ताच सांगू शकतो, पण त्याआधी तुम्ही मला वचन द्यावेस की तुम्ही माझ्यावर रागावणार नाहीस. राजा म्हणाला, मी तुला वचन देतो की मी तुझ्यावर रागावणार नाही. यानंतर तो आंधळा राजाला म्हणतो, हे राजा, तू तुझ्याच बापाचा मुलगा आहेस, पण एका कंजूष व्यापायाची सावली तुझ्यावर पडत आहे. हे ऐकून राजा खूप रागावला आणि त्याने ताबडतोब आपली तलवार काढली आणि आपल्या आईकडे गेला. तिथे पोहोचल्यानंतर तो त्याच्या आईला म्हणतो, आई, मला खरं सांग, मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे की नाही? जर तू मला खरं सांगितलं नाहीस तर मी इथेच माझा जीव देईन. मला खरं काय आहे ते सांग. यावर राजाची आई म्हणते, बेटा, तू तुझ्या वडिलांचा मुलगा आहेस, पण एका कंजूष व्यापायाची सावली तुझ्यावर पसरली आहे. एकदा मी आंघोळ केल्यानंतर आरशात माझा चेहरा पाहत होतो. मग मला त्या काचेच्या मागे तो कंजूष व्यापारी दिसतो आणि त्याची सावली तुझ्यावर पडली आहे. हे ऐकून राजा खूप आनंदी होतो आणि तो लगेच त्या आंधळ्याकडे धावतो आणि तो आंधळ्याला म्हणतो, तुला कसे कळले की एका कंजूष व्यापायाची सावली माझ्यावर पडत आहे? यावर तो माणूस म्हणतो,
हे राजा, तुम्ही मला इतके प्रश्न विचारले, मी तुम्हाला याची योग्य उत्तरे दिली आहेत. जर दुसरा कोणी राजा असता तर मला या बदल्यात खूप बक्षिसे मिळाली असती, पण आतापर्यंत तुम्ही एक पैसाही दिलेला नाही. यावरून मला अंदाज आला होता की तुम्ही खूप कंजूष आहात. हे ऐकून राजा मोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला, तू जे काही मागशील ते मी तुला नक्कीच देईन. पण मला सांगा, तुला कसे कळते की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे? तू कोणत्याही गोष्टीचे इतके अचूक आणि बरोबर उत्तर कसे देऊ शकतो? यावर आंधळा माणूस म्हणतो, हे राजा, मी आंधळा आहे. जर माझे डोळे असते तर मी कोणाच्याही आईचे शब्द अगदी सहजपणे समजू शकलो असतो. आईची एक भाषा असते आणि ही भाषा मानवी शरीराच्या वर्तनाच्या रूपात ओळखता येते. तिच्या डोळ्यांवरून, तिच्या ओठांवरून, तिच्या काम करण्याच्या पद्धतीवरून, तिच्या कृतींवरून आपण तिच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेऊ शकतो. त्या आधारे आपण कोणाचेही मन जाणून घेऊ शकतो. पण मी आंधळा आहे, मी पाहू शकत नाही. म्हणूनच मी कृतीतून पाहिले आहे. जर मला काही जाणून घ्यायचे असेल तर मला दुसऱ्या व्यक्तीला काही काम द्यावे लागतात, ज्यावर ती व्यक्ती काम करते. ते हे काम कोणत्या पद्धतीने करते, त्या आधारावर मी त्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेऊ शकतो. मग राजा म्हणतो, मग याचा अर्थ असा आहे का की मी देखील एखाद्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेऊ शकतो? यावर आंधळा माणूस म्हणतो, हे राजा, तुम्ही देखील एखाद्याच्या मनात काय चालले आहे हे निश्चितपणे जाणून घेऊ शकता. पण त्याआधी तुम्हाला स्वतःवर काम करावे लागेल. आणि ते काम म्हणजे तुमचे मन शांत करणे. तुम्हाला तुमचे मन वर्तमानात आणावे लागेल. ज्यासाठी आज मी तुम्हाला 3 पद्धती सांगणार आहे आणि तिन्ही पद्धती खूप सोप्या आहेत. पण राजा, त्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. तुम्हाला तुमचे मन एकाग्र करावे लागेल. जेव्हा आपण आपले मन एकाग्र करतो, जर आपण आपले मन वर्तमानात आणले तर आपण दुसऱ्याच्या मनात काय आहे हे जाणून घेऊ शकतो. कारण तो माणूस अजूनही त्याच्या मनात वर्तमान काळात विचार करत असतो आणि आपल्यालाही आपले मन वर्तमान काळात आणावे लागते. तरच त्याच्या मनात काय आहे हे आपल्याला कळू शकेल. जर आपण भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार केला तर पुढचा माणूस सध्या काय विचार करत आहे हे आपल्याला कळणार नाही. म्हणून एखाद्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण आपले मन एकाग्र केले पाहिजे. त्याला वर्तमानात आणावे लागेल. पुढे तो माणूस राजाला म्हणतो, हे राजा, मी तुम्हाला ज्या 3 पद्धती सांगणार आहे, याच्या मदतीने कोणीही कोणत्याही व्यक्तीच्या मनातल्या गोष्टी सहजपणे जाणून घेऊ शकतो. त्यानंतर तो आंधळा माणूस राजाला म्हणतो, हे राजा, पहिली पद्धत म्हणजे डोळ्यांवर लक्ष केंद्रित करणे. एखाद्याशी बोलताना त्याच्या डोळ्यात पहा, त्याच्या डोळ्याकडे लक्ष द्या, जे सर्वात महत्त्वाचे आहेत, कारण डोळे बोलत नाहीत पण खूप काही सांगतात. जर आपण एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांचे हावभाव समजून घ्यायला शिकलो तर आपल्याला त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे कळू शकेल. तो काय विचार करत आहे आणि आता काय करणार आहे. मला डोळे नाहीत पण मी हे ज्ञान माझ्या गुरूंकडून शिकलो आहे. कारण मला खूप वर्षांपूर्वी डोळे होते आणि त्यावेळी लोकांच्या मनात काय आहे हे मी त्यांच्या डोळ्यांकडे पाहूनच ओळखू शकत होतो. म्हणूनच जर तुम्हाला इतरांच्या मनात काय चालले आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांच्या डोळ्यातही डोकावले पाहिजे. जसे की त्यांचा आकार कसा आहे, ते कुठे आणि कधी पाहतात, त्यांचे डोळे इकडे तिकडे फिरत आहेत का. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलत असता तेव्हा ते इकडे तिकडे वळत असतात, कधी वर, कधी खाली, किंवा कधी आजूबाजूला, किंवा त्यांचे डोळे आनंदी दिसत आहेत किंवा डोळे दुखी दिसत आहेत. जसा चोर त्याच्या नजरेत असतो तसाच जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला कळते की समोरच्या व्यक्तीने चूक केली आहे,
त्याचप्रमाणे जेव्हा आपण दुसऱ्याच्या डोळ्यात पाहतो तेव्हा तुम्हाला जाणवते की त्याच्या डोळ्यात एक भाषा आहे. समोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे का हे जाणून घ्यायचे असेल तर हा एक अतिशय सोपा आणि साधा मार्ग आहे. म्हणून त्याच्या डोळ्यांकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुमच्याशी बोलत असताना ती व्यक्ती आपले डोळे इकडे तिकडे हलवत असेल, वरखाली, डावीकडे उजवीकडे, सर्वत्र पाहत असेल, तर याचा अर्थ असा की तो त्या प्रकरणातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. तो खोटे रचत आहे. जर तुमच्या समोरची व्यक्ती तुम्हाला खोटे बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर तो तुमच्याशी नजरेने पाहणार नाही. तो इकडे तिकडे पाहिल, वर खाली पाहिल, पण तो तुमच्या डोळ्यात कधीच पाहू शकणार नाही. कारण त्याला भीती आहे की जर त्याने तुमच्या डोळ्यात पाहिले तर त्याचे खोटे बोलणे पकडले जाईल आणि लोकांना सत्य कळेल. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याच्या डोळ्यात डोकावून ते पाहू लागता तेव्हा अशी अनेक भाषा असतात. त्याचे भाव काय आहेत? त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव असे असतात ज्याद्वारे आपण त्याच्या मनातील विचार अगदी सहजपणे समजू शकतो. आणि हे समजून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी एखादी व्यक्ती त्याच्या चेहऱ्याने जसे की डोळे, ओठ आणि इतर अनेक गोष्टींशी वेगळ्या पद्धतीने वागते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहिला तर तुम्हाला सहज समजेल की ती व्यक्ती निराश आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खूप दुःखी असते किंवा खूप आनंदी असते किंवा तो एखाद्या मोठ्या दुःखाने ग्रस्त असतो, त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून त्याला आत काय वाटते हे आपण जाणू शकतो. एखादी व्यक्ती काहीही बोलो किंवा न बोलो, त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला सर्व काही कळू शकते. तो व्यक्ती राजाला तिसऱ्या मार्गाबद्दल पुढे सांगतो आणि म्हणतो, हे राजा, असाच एक तिसरा मार्ग आहे. आणि ते म्हणजे हाताचे हावभाव आणि शरीराचे वर्तन. एखाद्याच्या मनात काय आहे हे समजून घेण्यासाठी हाताचे हावभाव आणि शरीराचे वर्तन समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा कोणी बोलतो तर तुम्ही लक्षात घेतले असेल की तो नेहमी हात हलवत राहतो, हातांनी हावभाव करत राहतो. नजरेसोबतच शरीराच्या वर्तनाचा म्हणजेच देहबोलीचाही पुरेपूर वापर केला जातो. याद्वारे आपल्याला कळते की ती व्यक्ती आपल्या नजरेकडे किती लक्ष देत आहे आणि त्याच्या मनात काय चालले आहे. शरीराच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यासाठी हस्तांदोलन करणे, शरीर हलवणे, वारंवार हात चेहऱ्यावर आणणे, एकमेकांवर हात घासणे इत्यादी अनेक क्रिया आहेत. त्याकडे आपण लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. मनात काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला शरीराचे वर्तन देखील समजून घ्यावे लागेल. जर आपण या 3 मार्गाकडे योग्य लक्ष देऊन त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतले तर आपण कोणत्याही व्यक्तीच्या मनातील विचार अगदी सहज जाणून घेऊ शकतो. तुम्ही पाहिले असेलच की असे अनेक महान संत आणि महात्मे आहेत जे तुमच्याकडे खूप शांतपणे पाहतात आणि फक्त तुमच्याकडे पाहूनच ते तुमच्या मनात काय चालले आहे, त्यांच्याकडून तुम्ही काय शिकलात हे सांगतात. आणि याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ते तुम्हाला वाचू शकतात, ते तुम्हाला समजू शकतात, ते तुमच्या मनातील गोष्टी जाणून घेऊ शकतात, कारण त्यांचे मन एकाग्र आणि शांत असते आणि म्हणूनच ते तुमच्या मनातील गोष्टी अगदी सहजपणे समजतात.